गाईस बघू शकता आल्या आल्या जेवायला आलेला आहे दादू आणि रोशन आवऱ्यासारखा घेतो बघा किती खातो बघा किती खातो बघा गाईस बघू शकता तुम्ही जेवायला आलेला आहे आमची ताई आणि मावशी घालव खरे का एन्जॉय पण करून दिला ना आईने लगेच घेचित काढला आम्हाला सगळ्यांना आपल्याला कुठे चालले सकाळचे हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे माहीत असणार जस्ट आंघोळ केली आहे आणि स्टार्ट केला आपला ब्लॉग चला आज मी तुला आमच्या कबूतरचा बच्चू दाखवणार आहे एकदम छोटासा आहे तो आता रिसेंटली म्हणजे बाहेर आला अंड्यातून तर या तुम्हाला दाखवतो म्हणजे 10-12 दिवस झाले असतील जुलीला पण पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलेली आता ती यायलाच ना मागत बघा जवळ जुली या काय कोणी तुला बांधून ठेवलेली हे बघा याच्यामध्ये पिल्लू दिला मग दाखवतो तुम्ही काढून देखा तेनू पहिली तर छोटासा पिल्लू आहे माझ्या इथे झाला ए जुली नो हट 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 बघ केवढूस औषध चापट दे जुली जुली आपल्या इथे नवीन झालाय बघ हे बघ बघ तू छोटासा पिल्लू आहे लाड करू नको जास्ती आताच बोलते तुला मी आल्या आल्या डायरेक्ट जावालाच बसत 2 मिनिटं पण थांबत नाही का किती वाजलं 1:30 तर वाजलं 1:30च वाजलं नाही जुली जुली चल ये जावाला डोले अंग धुला का मजा कव्हा सकाळी अंग धुलीला का उघडास का या जावाला नाही जेवत तू नाही जेवत तर काहीच आज दिली आईने सुकट मस्त या साईडला आणि खारा आई कसला खारा दिला यो आता आज काल ना कसला घातलेला गरमीच्या असंच खायला लागतंय का जस्ट जेवण झालंय माझं आता तर मला जायचं आपल्या दुकानाचं भाडं द्यायसाठी शेठच्या घरी आपल्या दुकान मालकाच्या घरी सो पटापट जाऊयात भाडं देऊयात आणि मग लगेच जायचं मला आपल्या शॉपवरती भरपूर सारं कलेक्शन आलं ते पण तुम्हाला दाखवतो तर निघूयात आता तर गाईस घरी तर आलो यांच्या पण घराला टाळा लागलाय बघू आता कोण येतंय का फोन तर केलाय भाडा देऊ आणि निघूयात भाडा दिलं तर काय टेन्शन राहत नाही आणि माझ्या लक्षातच राहत नाही कधी भाडा द्यायचा आहे आता 30 तारखेचा भाडा असतो 30 तारखेचा पण अगोदरच असतो पण आज 2 तारीख आहे तरी पण मी अजून भाडाच दिला नाही पण काय नाही आपलेच आहेत म्हणून भाडा वगैरे तर दिला आहे आणि नाना नव्हता घरामध्ये म्हणून काय दाखवलं नाही ब्लॉगमध्ये आता नानाला दाखवलं असता असं अनकम्फर्टेबल वाटतं डायरेक्टली फोन चालू करून कोणाला पण ब्लॉगमध्ये दाखवणं म्हणून मी दाखवलं तर ब्लॉगिंगमध्ये प्रत्येक गोष्ट दाखवली पाहिजे असं काही नसतं पण कधी कधी कॅमेरा पण ऑफ करून आपले कामं केले जातात त्याच्यामुळे मी काही गोष्टी नाही दाखवत जिथे मला दाखवावं वाटतं तिथे मी दाखवतो आणि तसंही कोणालाही डायरेक्ट कॅमेरा फेस करता येत नाही कधी कधी कोणाला वाईट पण वाटलं जातं त्याच्यामुळे मी कधी ब्लॉग कधी स्टार्ट नाही करत समोरची व्यक्ती जर बोलत असेल तर ठीक आहे नाहीतर नाही करत चला तर आता आपण जाऊयात दुकानावरती आपल्या गाडी तर इथेच पार्क केली आहे आणि वरतीच आपला शॉप आहे तर चला यावरती जाऊ तर गाईज कालचा माल आणलेला सगळं इकडेच ठेवला आहे आणि परवा दिवशी आणलेला तो तर सगळं लावून घेतलाय अजून भरपूर स्टॉक आहे या साईडला लावायला जागा नाही आपल्या शॉपमध्ये त्याच्यामुळे सगळं आणून मी इकडे खालती ठेवलाय जो कस्टमर येईल त्याला दाखवून विकू शकतो बोललो माझा शॉप छोटा पडतो म्हणून नाहीतर एवढा स्टॉक आणला असता तुमच्या भावाने भाई तरी पण बघा केवढा आणलं या साईडला पूर्ण बॅगाच्या बॅगा भरून ठेवल्यात आता ॲडव्हर्टाईज करूयात बघा असं जायला लागतं का सांगा ह्याच्यावरतून एक दिवशी काच तुटाची राहतो माझी की हे ना हलका तुटलाय यार बनवायचं काम करायचं आहे यश बाळा उठ जरा बसून दे मला आता पटापट काम करूयात 5 मिनिटं बसतो जरा विश्रांती घेऊ जस्ट इंस्टाग्रामवरती ॲडव्हर्टाईज केली आहे इंस्टाग्रामला तुम्ही अजून फॉलो नसेल केला तर नक्की करा आपल्या आयकोरा मेन्सवेअरच्या पेजला कारण की तिकडे नवीन नवीन अपडेट येतच राहतात बघू शकता प्रीमियम कलरच्या टी शर्ट ये यश दाखव जरा क्वालिटीच्या टी शर्ट लपू नको
नुसता लपतो कॅमेरा चालू केला की. हे बघ ब्लॅक टी शर्ट, व्हाईट टी शर्ट आणि जॅकेट चेक करू शकता मंडळी, किती हेवी क्वालिटीचं जॅकेट आहे. चेक करू शकता जवळ येऊन. एकदम मंडळी एकदम प्रीमियम क्वालिटीचे जॅकेट आपण अवेलेबल केलेत. लास्ट राहिला एकच, आता सगळे गेलेत हेच जॅकेट. अजून काय आपल्या इथे दाखव जरा भावा. ग्रे कलर मध्ये पण आहे का? अच्छा 2 कलर मध्ये आहेत. हे दाखव जरा यश. अजून त्याच्यामध्ये पण कलर असेल ना याच्यामध्ये. हा ब्लॅक वाला दाखव. ओके हा दाखव. तर गाईज बघू शकता अशा आपण जर फिरायला जातोय ना, आता सध्या तर सगळे वीकली फिरायलाच जातात, त्याच्यामुळे आपण हे सगळं काय अवेलेबल केलेत. आणि टी शर्टी बघू शकता एकदम प्रीमियम टी शर्टी असणार आहेत. अजून दाखव जरा कोणत्या कोणत्या टी शर्ट आहेत आपल्याकडे. तर बेलमॅनच्या टी शर्टी सुद्धा आपल्या ऐक्युरा मेन्सवेअर मध्ये अवेलेबल आहेत. बघू शकता या साईडला दाखव जरा. चेक शर्ट मध्ये. ओके ते जॅकेट टाईप पण घालू शकतो का? वेअर करू शकतो टी शर्ट. अच्छा दाखव त्या साईडून. वाव. एम पासून एक्सेल पर्यंत साईज याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. या साईडला लॅकोस्टाची टी शर्ट काढली आहे भावाने एकदम. बाबा बाबा हे विषय कॉल करून टाकला. ऐक्युरा मेन्सवेअरच्या पेजला पहिला तर फॉलो करा, कारण की तिकडे सगळा अपडेट असतो. आपण युट्यूबला एवढं काय टाकत नाही, कारण की आपलं रेग्युलर व्लॉगिंग असते त्याच्यामुळे. ऊन तर बघू शकता किती गरमी होते. आणि इथनं ज्यूस घेतलाय मी पार्सल. सो जाऊयात घरी आणि घरी जाऊन पिऊयात. आणि हे टी शर्ट पण घेतलेत कारण की उद्या आम्ही चाललो अलिबागला, त्याच्यामुळे टी शर्ट घेतल्यात. आणि इथनं ज्यूस, तो वहिनीला पण ज्यूस लागेल थोडासा म्हणून घेतलाय. निघूयात आता आपण. लेट्स गो गाईज, चलो घर पे. तर काही ज्यूस आणलाय. तर ज्यूस पहिला तर आम्ही घेतोय आपल्या ग्लासमध्ये टाकून वगैरे, कारण की रोज रोज वहिनी आमची सेवा करते. आज वहिनीची आपण सेवा करूयात. आराम करते बेडरूम मध्ये. सो ज्यूस वगैरे आपण वहिनीलाच बनवून देऊयात. तिचे रिॲक्शन बघूयात काय आहेत. तिला माहित आहे मी कधी देत नाही तिला कधी ज्यूस बनवून वगैरे असं. आज फर्स्ट टाइम मी तिला देतोय, तर काय नाही. चला तर गाईज, आईला एक, मला आणि एक वहिनीला घ्या तुमच्यासाठी मस्त पैकी मी ज्यूस आणलेला आहे खास करून तुमच्यासाठी. कोणता घेणार? यो कोणाला देऊ? आईला? आई पिल. जुले तू पिते का? हो रे कधीच नाही ना बोलत. आई घे एक, घे पटकन मस्त. आई आंब्याचा घे वहिनी, आणखी एक पी. आव रे घे. मी एक घेता. एसी का बंद ठेवली आज तू? आता बंद दे. एवढा गरम होतोय आणि मग ज्यूस पितोय बाई. मस्त आहे. माझ्या अलिबागची तयारी झाली आहे पूर्णपणे एकदम मस्त. वहिनीचं काय चाललंय का माहिती. तू अलिबागला येणार आहे उद्या? तुला नाही घेऊन जाणार ना? जाणार आहे. काय काय आलं? मी पण यार. कॅन्सल केलता ना पण तुला घेऊन जायचं. राहायला चाललो का आपण? यार गाईज बघूयात आता. हिला पण घेऊन जायचंय, पण हिला आम्ही कॅन्सल केलता घेऊन जायचा, पण काय नाही रडायला लागली बिचारी. सध्या तर चालले मी केस कापायला, थोडेसे शेविंग वगैरे करून येऊ. पण ही जुली बघ ना डायरेक्ट येऊन बसते. अय शाणे, कुठे जायचं तुला? घेऊन जाऊ? चालणार रोशा घेऊन. आज तरी मला कधीच फिरायला ना घेऊन जात. मेले आजारी. आता मारू नको. मारला तरी पण कुत्र्याने. बावा उतर 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 उतर. नो 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 नो. चला बाय बाय बाय. इकडनं जुली डेंजर आहे. तर काही जस्ट आलोय दाढी वगैरे करून. बघू शकता किती मस्त दिसतं आज मी. मस्त शेविंग वगैरे गेले, कारण उद्या चालले ना अलिबागला, त्याच्यामुळे बोललो थोडासा करून घेऊ. चिकन दिसलं तर बरं वाटते. पण दाढी पण माझी इथपर्यंत येते सारखी सारखी. किती वेळा दाढी करणार तुम्हीच सांगा. मग त्याच्यामुळे मी आज केली दाढी. आता बॅग वगैरे पॅक करतोय आणि जिमला निघतो. चला. प्रत्येकाला विचार पडला असेल हा किती दिवस जिमला जाईल, पण मी रेग्युलर करणार आहे यावेळी जिम. खरोखर तुमची सगळ्यांची शपथ. हो भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो. ठीक आहे. तर म्हणजे यावेळी मी खाणार आहे. हे काय कसं दिसतंय रे? कलर वेगळाच दिसतोय, पण जाम आहे. याला फ्रीज मध्ये ठेवली म्हणून थंड झालाय, बर्फासारखा आलाय. हे बघा असं असणार जाम. व्हेरी नाईस. खाते का? कशी झाली अशी?
गाइस दिस इज हाउ रट इसका मालूम ही नहीं यहाँ पर कैमरा है गाइस वाट लावली पटकन काय पकडले पण क्रेटेन यूज करतो तो आजच घेणार आहे मी. चला आता घेऊयात थोडासा, एक चम्मच घेऊयात टाकून याच्यामध्ये बाटलीमध्ये आणि लगेच पिऊ. बघू शकता आता मी घेतलेत अंडे. तर चला या गरम त्रास आताच गरम गरम करून खाल्ल्या. आता पटापट खाऊ आणि लगेच निघूया जिमला. चला तर गाईज बॅग वगैरे तर पॅक केली आहे, आता निघूयात. चला बाय बाय. चाललो. किती घाण झाले बघा, हिला उद्या धुवायला लागन. कुठे गेली का माहिती चाऊ चालाला. आपल्यासोबत जुली पण आली जिमला जायला. तू पण जिम करशील? अशी पण पातळ झाले. जिमला येशील? मोठी आली जिमला जायला. अकल येईल अकल अकल. चल चल नो गो 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 गो. गाइस समोरच आहे आपली जिम. आता गाडी कुठेतरी पार्क करू. त्यात नाही जायचं आपल्याला. गाडी कुठे पार्क करायची? पुढे घे. हाँ इधर कर, इधर कर. नहीं इधर लगाया हुआ है. इधर करेगा इधर कर इधर कर. चला तर गाडी तर पार्क केली इथं. गाइस आता पटापट जाऊ आतमध्ये आणि डायरेक्ट वर्कआउटला स्टार्टिंग करूया. झालं पण पब्लिक बघा किती आहे. सगळेजण स्विमिंग पूलची मजा घेतात, छोटे छोटे पोरं. कारण की आज संडे आहे त्याच्यामुळे भरपूर जास्त एन्जॉय करतात सगळेजण. तर चला काही पटापट करूयात वर्कआउट आता आणि मग लगेच लास्टला आपण कार्डिओ पण करणार आहोत. इथे कार्डिओ पण आहे. सो या जिम करूयात. भारी जिम आहे, मला आवडते ही जिम. कधी कधी येतो. आज संडे आहे ना, संडेला पण चालू असते आणि मंडेलाही बंद असते जिम. बघू शकता किती सुंदर असं जिम आहे. अगोदर यायचो इथे मी आणि आता पहिल्यांदा आलो आहे भरपूर दिवसानंतर. आता आपण मारत इंक्लाइन प्रेस. सो चेस्टचा वर्कआउट पूर्ण करूया. तर माझा पूर्ण झालाय. आता निघूयात घरी. हा माझं नाव काय? हा का? अजून कोण कोण बघतं? हे नाही बघत वाटतं, पण तरी पण आलेत. मी कॅमेरा चालू केलाय तर नाही बघत का? बघतो. माझं नाव काय? अरे चला बाय. ते देऊन टाकले मी दुसऱ्यांना. दुसऱ्यांना देऊन टाकले. एवढे कसे ठेवणार? एक नव्हते, 3-4 होते. ओरियोचा पिल्लू का जुलीचा पिल्लू? चला बाय. हा हा छोटे छोटे फॅन्स सो भरपूर एक्साइटेड असतात मला बघितल्यावरती आणि भेटलो त्यांना. आता निघालो. जस्ट आलोय. आता जरासं फ्रेश होऊ. मग आपल्याला जायचं वाटतं आज हळदीमध्ये. बघू हळदीमध्ये जायचं की नाही. आता मी सुंदर असे कपडे वेअर केलेत. वहिनी कसे वाटतात माझे कपडे? आता तुला दाखव, मला दाखव एकदा. दिस इज माय स्टाईल. ऍक्च्युअली मी कपडे घालता घालता ना 3 ते 4 वेळा कपडे चेंज केले. त्याच्यानंतर दिस इज माय स्टाईल ब्रो. कसं वाटलं शर्ट? बरं आहे. किती वेळा चेंज केला खरं सांग? 3 वेळा. 3 पॅन्टी 3 कपडं.
तेव्हा त्याच्यानंतर आवडलं आता मला मला ढगालाच आवडतं यार. म्हणजे फिटिंग घातले म्हणून आवडलं म्हणून हे घातलं. चला तर काहीच आता निघूयात. दादा वगैरे आले आधी तयारी करतात आणि निघूया. वहिनी नाहीत का दादा? ती चावी मी वरती ठेवली मला दाखवत नाही म्हणून तिला भेटली नाही. तिला बराच झाला असेल. या साईडला आमची आई तयारी करते. जरी आईची तयारी करते ना झाली चल तुझी कर बडाबड चल. माझं झाला. मला काय करायचं आहे तो ऑलरेडी तयारी करून बसल्यात. इस्त्री केले कपड्याला पण बघ कसं झुमटला पूर्ण. काहीच निघालोय आमची धुम्म चालीला घेऊन आम्ही. लंबरगिनी गई तुमची ग लंबरगिनी. आमचं सोना लेका का ग आई? लक्ष्मी लेका हा कवाच कुठे ठेवली नाही. लक्ष्मीला विकल मी नंतर. नको 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 बस तू पुढे जा. पुढे बसू. तू बसता पुढे मी पाठी बसता. नको बस ना. तर काय आता किती दिवसानंतर मी हळदीमध्ये निघालोय. आमच्या आई तर जातच असते हळदीमध्ये कारण की घरामधून एकतरी जण जायला लागतो. मग ती आईच जाते आमची. मी काय करतो? तू पण जाते का? मग काय आई याला पण घेऊन जातो तू? माझी होऊन जायला कोण असतं म्हणा. हा दादा आणि आईच जातात. तर आज मी चाललोय. आज मला हे घेऊन चालले दोघं जण. चल चल करून फोर्स केला भरपूर. मी पण बोललो लय दिवस झाले हळदींचं मटण ना घाला. मग काय बोललो चला जाव. डाळ घ्यायला डाळ दाल मुंडी मला नाही पटत. तूच खात ती दाल मुंडी. डाळ खायला मला मटणच आवडतं. तर काहीच माहित आईसाठी अर्धा तास घालवला. मेकअप करू दे काय करते मम्मी गोल्या? जाम टाइमपास झाला यार. अर्धा तास इथं थांबलेलो. आता आले साडी अर्धा घंटा लागतो. चला तर काहीच आता झालंय यांचं रेडी. तर काहीच माझ्यासोबत आज माझी बहीण आणि या साईडला गोलू आणि आई आणि दादा. चला मिस काढतो दे. गाईस बघू शकता आले आल्या जेवायला आलेला आहे. दादू आणि रोशन हावऱ्यासारखा घेतो बघा किती खातो. बघा किती खातो बघा. गाईस बघू शकता तुम्ही. दादू बघा बघा मोठा दुखी आहे दादू. आता बघा एसी नाही बघा. आता जेवायला आलेले आहे आमची ताई आणि मावशी. घाला घरे घाल. जेवण वगैरे झालं आणि आलो मंडपात. बघतोय तर बँजो वाजतोय फुल जोरात. मग काय नाचायची सुरुवात करणारच होतो तेवढ्यात आई बोलली घरी जायचंय. वापस पुन्हा एकदा मूड ऑफ केला आईने. झाला हळदीमध्ये थोडासा बघितला हळदी वगैरे. दरवाजा लावून का दरवाजा पण नाही लावला ग. दादा डायरेक्ट निघतं गाडी घेऊन. काय यार एन्जॉय पण करून दिला ना आईने. लगेच घेचित काढला आम्हाला सगळ्यांना. कुठे चालले सकाळचे? ए बाय तू पण येतं का बाबा सगळेच? तर काहीच गोल्याला आणि ताईला सोडायला आलेलो आता इथे कारण की हळदीमधून आता जस्ट निघालो आम्ही. ठीक आहे. एक डोळा नाही दिसेल गाण्यामध्ये. आणि उद्या आम्ही सगळेजण मिळून जाणार आहोत कुठे? अलिबागला. चला सकाळची लवकर 10 वाजता भेटा बीचवर. कुठचे? अलिबाग बीच. आपल्याला सगळा बघायचा. कुलाबा किल्ला बघायचा. सगळा बीच फिरायचा उद्या. अख्खा दिवस तिथं. चला बाय गोल्या. सकला निघायचं आहे. कुलाबा
सध्याचे आलो का 7 वाजता येते ना झोप पण देते का ना आपल्याला काय माहिती 7 वाजता उठतंय की नाही. आई बोलतं सकाळी 7ला उठायचं आहे. पहिल्यांदा घरी जाऊ चला आता. आली नाही त्याला तर काही जस्ट आलोय. गाडी तर पाठी लावली. आता जाऊयात घरात. आम्ही हल्दीला जाऊन आल्या. तुझा काय खाल्ला आम्ही मटण. मेल्या आजाऱ्या नेहमीच मला टाकून जाते. वर्ष खाऊन येतं ते येतं आणि मला सांगते मटण खाला. आई बघ जुली एडी झाली माझी मागून नुसती. जा तिकडे जा. चलिये आई आणि दादा आले. तिकडे बघ तिकडे आहेत आई आणि दादा. तो बघ तिकडे पुरं जा. जस्ट आलो बेडरूम मध्ये. आता पटापट आपल्याला व्लॉग एडिट करायचा आहे कारण की सकाळी लवकर उठायचं आहे. 7-7:30 वाजता तयारी करायचं आहे आणि अलिबागला निघायचं आहे. 1 डे रिटर्न आहे वाटतं. जर टाइम झाला तर मग राहू तिथे वस्तीला. पण जर टाइम नाही झाला टाइमनुसार गेलो टाइमनुसार पोहोचलो एन्जॉयमेंट संपूर्ण झाली तर आम्ही 1 डे रिटर्न येऊयात घरी उद्या. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.